मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवले जातात। पतंगासाठी साधा मांजा वापरणं बंधनकारक आहे, पण अनेक दुकानदार पतंगासाठी चायनीज मांजा वापरतायत। हा मांजा धारधार असल्यानं हवेत उडणाऱ्या पक्ष्यांना आणि नागरिकांना सुद्धा गंभीर इजा करू शकतो। या चायनीज मांजाच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। चायनीज मांजा विकणाऱ्या 6 दुकानदारांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे। यापैकी 2 जण खडकपाडा, प्रत्येकी 1 जण कोळसेवाडी, विष्णुनगर, बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतला आहे। आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माननीय जॉईंट सीपी सर, डीसीपी सर, झोन 3 यांच्या आदेशाप्रमाणे मांजा विरोधात कारवाया चालू आहेत। काल आणि आज कारवाया करण्यात आलेल्या आहेत। मांजा, चायनीज मांजा जो आहे तो अतिशय धोकादायक धागा आहे। हा बऱ्याच वेळा बाईक, मोटरसायकल स्वाराच्या गळ्यामध्ये अडकून अगदी गळा कापण्यापर्यंतची घटना घडतात। या सगळ्यांपासून वाचवण्यासाठी चायनीज मांजाला शासनाने बंदी घातलेली आहे। तरी पण अशा प्रकारच्या चायनीज मांजा कोणी विक्री करत असेल, त्याचा वापर करत असेल किंवा पतंग उडवण्यासाठी काही जण खरेदी करत असतील तर या सर्वांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। आमचे 4ही बीट मार्शल आणि आमच्या हद्दीतले सर्व अंमलदार आणि कर्मचारी जे आहेत हे अशा धाग्याचा शोध घेत आहेत। काही स्टोअर करणे, विक्री करणे किंवा त्याचा वापर करणे, तिन्ही प्रकारच्या केसेस आम्ही करत आहोत आणि ह्या कारवाया सातत्याने चालू राहणार आहेत।